नमस्कार. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो की क्रिएटिन खाल्ल्यामुळे तुमचा मसल मास हा वाढतो. परंतु लक्षात ठेवा, थेट आपला मसल मास कधीच वाढत नसतो. याच्यामुळे तुमची वर्कआउटची क्वालिटी, तुमचं व्हॉल्यूम हे इन्क्रीज होत असतं आणि तुमचे जे ॲनाबॉलिक सिग्नल्स आहेत, हे चांगले ॲक्टिव्हेट होतात आणि याच्यामुळे तुमचा मसल मास वाढतो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेला आपण क्रिएटिन घेतो त्यावेळेला मसलमध्ये आपल्या हे स्टोअर होतं ॲज अ एनर्जी म्हणून ते पुढे वापरलं जातं. ऑलरेडी आपली बॉडी ही क्रिएटिन तयार करतच असते, परंतु ज्यावेळेला सप्लिमेंट थ्रू आपण घेतो त्यावेळेला हे मसलमध्ये चांगल्या प्रमाणात स्टोअर होतं आणि तुम्हाला हे एनर्जी म्हणून चांगले वापर होऊ शकतो. ज्यावेळेला त्या एनर्जीची मात्रा तुमच्या शरीरात जास्त आहे त्यावेळेला रिपिटेशन जास्त जाणार आहेत, वजन जास्त जाऊ शकतं आणि तुमचा जो वर्कआउटचा वेग आहे हा सुद्धा वाढू शकतो. म्हणजे थोडक्यात तुमचे याच्यामुळे मेकॅनिकल टेन्शन म्हणजे मसलवरती लोड हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला देता येणार आहे. आणि ज्यावेळेला मेकॅनिकल टेन्शन म्हणजे मसलवरती लोड होतो त्यावेळेला तुमचे बॉडीमध्ये मसल रिकवर होणारे जे पाथवेज आहेत हे चांगले ऍक्टिव्हेट होतात. जसं की एमटॉर पाथवे म्हणून असतो, सॅटेलाइट सेल ऍक्टिव्हेशन असतं, प्रोटीन सिंथेसिस सिग्नलिंग असतं, IGF-1 सारखे जे हार्मोन्स आहेत हे चांगले सिक्रेट होतात. तर हे जे आहेत नावं घेतलेले हे तुमचे मसल मास वाढवण्यासाठी शरीरामध्ये घडणारे ह्या प्रोसेस आहेत, हे चांगलं इम्प्रूव्ह होतं. आणि दुसरं म्हणजे तुमची रिकव्हरी थोडी लवकर होते, कारण एनर्जी तुमच्या शरीरामध्ये चांगली आहे. त्यामुळे नंतर पुढचा सेट मारताना तुमची रिकव्हरी काही थोडीफार प्रमाणात लगेचच तुम्हाला ते लगेच रिकव्हर होऊ शकतं. तर क्रिएटिनने थोडक्यात सांगायचं झालं तर थेट मसल वाढ होत नाहीये. ओके. तर क्रिएटिन हा चांगला सप्लिमेंट आहे. भरपूर सारे अभ्यास झालेले आहेत याच्यावरती. पण हे कोणी घेतलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. एखादा ॲथलीट असेल, खूप हाय इंटेन्सिटीने ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्यांच्यासाठी क्रिएटिन योग्य राहतं.